मुंबईतल्या संथ मतदानाच्या चौकशीचे आदेश आता देण्यात येत आहेत। मुख्यमंत्र्यांकडून राज्याच्या मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। विरोधकांच्या आरोपांनंतर मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। मतदान प्रक्रियेसंदर्भात आलेल्या तक्रारींची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल घेण्यात येते। मतदान टक्केवारी कमी का झाली हा सवाल देखील या ठिकाणी उपस्थित होतोय। प्रशासन कुठे कमी पडलं याची तात्काळ चौकशी करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांचे आहेत। याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लाजवी अगदी बरोबर आहे। देशाची आर्थिक राजधानी मुंबई समेत काल 5व्या टप्प्यातील लोकसभा मतदानामध्ये 13 लोकसभा मतदारसंघ होते, ज्यांचं मतदान काल पार पडलं, ज्याच्यामध्ये एकूण सरासरी मतदान जे आहे ते 54.33% इतकं झालेलं आहे। ज्याच्यामध्ये मुंबई सुद्धा जे आहे म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा मतदानाचा टक्का जो आहे तो घटलेला आहे। एका बाजूला आपण बघितलं की उष्णतेची लाट किंवा उष्णता गरमी ही तर होतीच, मात्र जे निवडणूक आयोग होता त्यांच्याकडनं जो ढिसाळ कारभार आपल्याला पाहायला मिळाला की लांबच लांब रांगा होता। लोक 2-2, 3-3 तास जे आहेत ते रांगेमध्ये उभे होते। त्याचबरोबर उष्णता असून सुद्धा सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारची पाण्याची सावलीची व्यवस्था करण्यात आली होती, खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती। अनेकांचं मतदार यादीतून नाव जे आहे ते नव्हतं आणि अशामुळे अनेक लोक ज्यांच्या बोटाला शाई लागणार होती त्यांच्या हाती मात्र निराशा आली आणि अनेक लोक मतदान न करता घरी परतले। आणि त्यामुळे विरोधकांनी जे आहे ते एकूणच राज्य निवडणूक आयोग आणि त्याचबरोबर केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवरती केंद्र सरकारवरती टीकेची झोड उठवली। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा जे आहे ते राज्याचे मुख्य सचिवांना आदेश दिलेले आहेत की जर मतदान घटलं असेल तर त्याची नेमकी कारण काय। कारण आपण हेही बघितलं, अनेक व्हिडिओ समोर आले की मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये सुद्धा जे आहे मुद्दा लक्षात येतोय। निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।